नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या शाळेतून टी सी घेऊन इतर दुसऱ्या शाळेमध्ये शिकावयास गेलेले आहेत, ते ज्या शाळेत शिकावयास गेले, ती शाळा आपल्याला ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवणार आहेत. त्यांनी पाठवलेली ट्रान्सफर रिक्वेस्ट आपण कशाप्रकारे अप्रूव्ह करायचं, याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. यासाठी आपल्याला Google Chrome ब्राउझर ओपन करायचं आहे. सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे education.maharashtra.gov.in. टाईप केल्यानंतर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी स्कूल महाराष्ट्र GOV यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाळा, कर्मचारी, विद्यार्थी, मध्यान्ह भोजन योजना आणि बालभारती हे टॅब दिसत आहे. यापैकी विद्यार्थी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आणि लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर उजव्या बाजूला वर आपल्याला 2 आडव्या रेषा दिसत आहे किंवा मेनू ऑप्शन दिसत आहे. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर ही टॅब दिसत आहे आणि त्याखाली ट्रान्सफर रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर अप्रूव्हल, ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रूव्हल हे टॅब दिसत आहे. यापैकी ट्रान्सफर अप्रूव्हल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी जे विद्यार्थी टी सी घेऊन दुसऱ्या शाळेत गेलेले आहेत, त्या शाळेने आपल्याला ही रिक्वेस्ट पाठवलेली आहे. आता या ठिकाणी अकॅडमिक इयर दिसत आहे, स्टुडंट ID दिसत आहे, स्टुडंट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिक्वेस्टेड स्कूल कोड म्हणजे ज्या शाळेने आपल्याला रिक्वेस्ट पाठवली असेल त्या शाळेचा या ठिकाणी UDIS क्रमांक दिसत आहे. रिक्वेस्टेड डेट, अप्रूव्ह आणि रिजेक्ट हे टॅब दिसत आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे विद्यार्थी आपल्या शाळेतून गेले किंवा नाही याची खात्री करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हे विद्यार्थी आपल्याला अप्रूव्ह करायचे आहेत. आता या ठिकाणी अप्रूव्ह करण्यासाठी अप्रूव्ह या समोरील विद्यार्थ्याच्या नावासमोरील अप्रूव्ह या खालील चेकबॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं आहे आणि प्रोसेस रिक्वेस्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ओके करायचं आहे. स्टुडंट रिक्वेस्ट सक्सेसफुली ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे इतर शाळांनी पाठवलेली ट्रान्सफर रिक्वेस्ट आपण अशा प्रकारे अप्रूव्ह करू शकतो, ज्यामुळे आपल्या सरळ पोर्टलवर विद्यार्थी त्या शाळेच्या सरळ पोर्टलमध्ये ट्रान्सफर होऊन जाईल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन संकल्पनेसह. तोपर्यंत